हॅलो फ्रेंड्स, कसं सॉल्व करणार पहा इकडे. याला आपण कसं लिहिणार हा बघा. हा पी चा 1 आहे इंटू पी चा हाफ आहे. पी चा हाफ आहे इक्वल टू हा 27 आहे. इक्वल टू हा 27 आहे. पी इंटू हे इंटू मध्ये आहे म्हणून आपल्याला काय करता येईल, याला फक्त पी लिहा. हा 1 आणि हा प्लस हाफ, हा प्लस हाफ इक्वल टू 27. इक्वल टू 27. हा काय होईल परत पी एलसीएम आला 2 वरती 2 प्लस 1 2 प्लस 1 हा आहे 27. नंतर काय करता येईल आपल्याला पी हा 3/2 हा 3/2 होईल आणि हा 27 हा 27. नंतर काय करता येईल याला पी याला काय करायचं 1/2 1/2 आणि 3 लिहायचं. याला असं लिहिता येतं. इथे मल्टिप्लाइड आहे तेच येतं परत. हा 27 हा काय 27. आपल्याला काय करता येईल आता या पी ला 1/2 हा गेला पी रूट मध्ये आणि हा 3 1/2 पी चा पॉवर हाफ मीन्स रूट 3/3 3/3. आता काय करता येईल, आता पॉवर झाला सेम. इथे काय शिल्लक राहिलं, इथे शिल्लक राहिलं रूट पी इक्वल टू 3. आपल्याला रूट काढावं लागणार. रूट काढावं लागणार म्हणजेच काय करावं लागणार, पी चा स्क्वेअर इक्वल टू 3 चा स्क्वेअर. या स्क्वेअर मुळे हा रूट हटला, फक्त पी राहिला आणि हा काय झाला, हा झाला 9 आणि हे आहे आन्सर.